जाईला दुसरा मानाचा त्याची जाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा, दुसरा मानाचा मानाचा माझ्या
प्रगती करायची आणि टाळ्या वाजवायच्या आहेत. दैवत छत्रपती पाठी. आई शिवायचा, आई जिजाईचा आशीर्वाद माझ्या राजाच्या पाठी होता आणि राजाने एवढं सगळं करू शकले. ज्याप्रमाणे माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद माझ्या मागे आहे त्यामुळे आज मी इथे कीर्तन करू शकले. म्हणजे प्रत्येकाच्या पाठीमागं काहीतरी आपल्या माग आशीर्वाद असावा लागतो. माझ्या राजाच्या मागं जिजामातेचा, शिवाई मातेचा आशीर्वाद होता त्यामुळे राजा एवढं मोठं स्वराज्य स्थापन करू शकला. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या जीवनाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल तर जीवनामध्ये आपल्याला गुरु असावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा परमार्थामध्ये त्यांचं तलवार शिकवणारे म्हणजे त्यांना युद्ध शिकवणारे त्यांचे गुरु वेगळे होते, परंतु परमार्थामध्ये त्यांचे गुरु तुकोबराय होते. संत तुकाराम महाराज त्यांचे गुरु होते. माझ्या राजाला आता कीर्तनाची ओढ लागलेली आहे. लोहगावला राजे तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला जायचे. आता कीर्तन ऐकायला गेल्याच्या नंतर राजांना सिंहासन हाताला जायचं आणि कीर्तनात राजे बसायचे. कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर आता राजे तल्लीन व्हायचे. आता तुकोबरायांचं कीर्तन ते, आता माझं कीर्तन तरी सुद्धा सगळेजण मनापासून ऐकतात. आता मी तर अजून नवखी मुलगी, माझं सगळेजण 10वीतच आहे बरं का, उद्याच परीक्षा चालू होणार आहे, पहिला पेपर आहे त्यांना आधीचं कीर्तन, म्हणजे मी लहान आहे अजून. मग माझं कीर्तन तुम्ही सगळे मनापासून ऐकताय तर मग तुकाराम महाराजांचं कीर्तन काय माहोल असेल होत्या कीर्तनाचा. मग छत्रपती शिवाजी महाराज पुढे बसले, तुकोबराय कीर्तन करतायत, काय माहोल असेल त्या कीर्तनाचा. त्या कीर्तनामध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराज तल्लीन होऊन जायचे, रंगून जायचे. परंतु आता राजा जन्माला आला होता, राजाला हे धर्म पुनर्स्थापना करायची होती. हे स्त्रियांवरती होणारे अत्याचार, अनाचार सगळं राजाला थांबवायचं होतं. हे पुन्हा धर्माची चांगल्या पद्धतीने पुनर्स्थापना राजाला करायची होती. राजा जर कीर्तनामध्ये तल्लीन व्हायला लागला, जर कीर्तनामध्ये जर राजे मनापासून कीर्तन ऐकत बसले, त्यांना बाकी सगळ्याचा विसर पडायला लागलाय, मग याला काही अर्थ नाही. सुहास महाराज धन्यवाद बरं का. याला काही अर्थ नाही. मग राजे कीर्तन ऐकतायत, तुकाराम महाराज कीर्तन करतायत, परंतु आता मावळे, सगळ्या मावळ्यांना विचार पडलाय. सर्व मावळे त्रासले जातात, सर्वजण राजांपाशी जातात, राजांना म्हणतायत, राजे तुम्ही जन्माला आलाय, तुम्हाला पुन्हा धर्माची स्थापना करायची, तुम्ही इथं बसून चालणार नाही. परंतु राजे कुणाचाही ऐकत नव्हते. आता राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता जिजाऊ तुकाराम महाराजांपाशी आल्या. तुकाराम महाराजांना जिजामाता सांगतायत, तुकाराम महाराज तुमच्या कीर्तनामध्ये राजे एवढे तल्लीन झालेत की ते कोणाचंही काही ऐकत नाहीत. शक्ती आणि भक्ती या दोन्हीचा समन्वय व्हायला हवा. जर शक्ती आणि भक्ती जर एकत्रित झाले तर ही धर्माची पुनर्स्थापना होणार नाही. राजांना तुम्ही आता काही करा, परंतु राजांना पुन्हा गडावरती पाठवा, पुन्हा त्यांचं कार्य करायला तुम्ही त्यांना चालू करा. परंतु तुकोबरायांनी आता विचार केला, राजांना काय सांगायचं. मग राजांना तुकोबरायांनी सांगितलं अभंगाचं प्रथम चरण. धर्माचे पालन, धर्माचे पालन. धर्मामध्ये तुकोबराय सांगतात, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबरायांनी सांगितलं, तुमचं काम आहे धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, धर्माचं पालन करून वाईटांचा नाश करणं हे तुमचं काम आहे. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हरिनाम वाढवणं, नामस्मरणाचा प्रसार करणं हे आमचं काम आहे आणि धर्माचं पालन करणं हे तुमचं काम आहे. मी मागाशीच सांगितलं, सप्ताहाचा जर अभंग सप्ताहाला जर घेतला असता तर त्याचं चिंतन काही वेगळं असतं आणि हा अभंग आता शिवरायांच्या
जन्मदिवसानिमित्त निवडलेला आहे, म्हणजे याचं चिंतन वेगळं असणार आहे. विठ्ठल सर्व धर्माचे पाहुणे माझ्या राजाच्या सोबत होते, त्याच्यामधले एक म्हणजे आपले तानाजी मालुसरे. विठ्ठल विठ्ठल. राजमाता जिजाऊ राजगडावरती बसलेले आहेत. राजमाता जिजाऊ आऊसाहेब राजांना म्हणतायत, राज राज ईशान्येकडे जिजामातेंनी बोट केलं. राजांना म्हणतायत, राज दिसतो का तो कोंढाणा? राज दिसतो का तो कोंढाणा? हो आऊसाहेब दिसतो ना कोंढाणा. आऊसाहेब म्हणतायत, पुरंदरच्या तहामध्ये गेलेले किल्ले 23 किल्ले आपले गेले, मग त्या किल्ल्यांमधले आपल्याला किल्ले घ्यायला आता पुन्हा सुरुवात करायची आहे. राजा मला वाटतं आपण कोंढाण्यापासून सुरुवात करावी, कारण कोंढाणा म्हणजे असा किल्ला की एखाद्या सुंदरीच्या चेहऱ्यावरती तीळ जसा शोभून दिसावा, म्हणजे आपला तीळ जसा शोभून दिसावा त्याप्रमाणे तो कोंढाणा. आणि राज मला ते कोंढाण्यावरती सतत असलेलं ते मुघलांचं निशाण मला राज सहन होत नाहीये, माझ्या डोळ्यांना ते झकम करून जाते राज. मला ते आवडत नाहीये. आपल्याला कोंढाणा घ्यायचाय राज, आपल्याला कोंढाणा घ्यायचाय. राज म्हणतायत, हो आऊसाहेब घेऊ ना कोंढाणा, आऊसाहेब घेऊ ना कोंढाणा. घेऊ ना नाही राज, 2 महिने झालं तुम्ही फक्त घेऊ ना कोंढाणा घेऊ ना एवढंच म्हणताय, परंतु आता तसं चालणार नाही. आपल्याला कोंढाणा घ्यायचा म्हणजे घ्यायचा. आता कोंढाणा घ्यायचा म्हणजे घ्यायचा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, आता आऊसाहेबांचा आदेश होता, राजा ते मोडू शकत नव्हते. राजांनी आऊसाहेबांचा आदेश मस्तकी घेतला, राजांनी आऊसाहेबांचा आदेश पाळला. राजांनी ठरवलं आता अष्टमीला काही झालं तरी चालेल, परंतु अष्टमीचा बेत आखायचा आणि अष्टमीला आपण कोंढाणा घ्यायचा. राजांनी ठरवलं. आता राजांनी आऊसाहेबांना वचन दिलं होतं, आता मराठा कधी वचन तोडत नाही. राजांनी वचन दिलं होतं, राजे वचन तोडू शकणार नव्हते. राजा आता पुन्हा मसलतीच्या दरबारामध्ये त्यांचे येऊन बसलेले आहेत, आणि येऊन बसल्याच्या नंतर राजा आता विचार करतायत मोहीम कशी आखायची, कोंढाणा कसा घ्यायचा. कारण त्या कोंढाण्यावरती जो कोंढाण्याचं रक्षण करत बसलेला होता ना, तो काही साधा नव्हता. आता त्याला जर हरवायचं म्हणलं तर आपल्याला काहीतरी मोठी चांगली नियोजन करावं लागणार, काहीतरी मोठं चांगलं नियोजन करावं लागणार. राजा नियोजनाच्या विचारामध्ये, आणि तो विचार करत असताना राजाला काही डोळ्यासमोर मावळं दिसत नाही की जो तो कोंढाणा सर करू शकतो. राजांना वाटतं की आता आपणच मोहिमेवरती उतरायचं. इतक्यामध्ये तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे आणि त्यांचे मामा त्या ठिकाणी येतात. हातामध्ये तांदूळ घेऊन तानाजी मालुसरे आलेले. तानाजी मालुसरे राजांच्या समोर आले. राजांना म्हणतायत, राजा तुमच्या चेहऱ्यावरती आम्हाला काहीतरी वेगळंच दिसतंय राजा. आम्ही तुम्हाला माझ्या लेकराचं रायबाचं लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी आलो राजा, परंतु मला वाटत नाही तुम्ही लग्नाला येणार. आता मावळा तो शिवरायांना अगदी देवासमान मानलेलं राजांच्या चेहऱ्यावरती राजांच्या मनातले विचार नेमके काय चालले तानाजी मालुसरेंना लगेच समजला. तर समजल्याच्या नंतर तानाजी मालुसरे म्हणलेत, राजा रायबाचं लग्न आहे, अष्टमीला रायबाचं लग्न आहे राजा, तुम्हाला यावं लागणार. राजा तुम्हाला लग्नाला यायचं आहे. राजा म्हणलं, ताना असा आग्रह करू नको, मी काही अष्टमीला लग्नाला येऊ शकणार नाही. आऊसाहेब येतील, मी लग्नाला येऊ शकणार नाही. तानाजी मालुसरे आऊसाहेबांजवळ गेले. आऊसाहेबांच्या चरणावरती आणलेले तांदूळ ठेवले. रायबाच्या लग्नाची पत्रिका आऊसाहेबांच्या पायावरती ठेवली, आणि पायावरती ठेवल्याच्या नंतर आऊसाहेबांना तानाजी मालुसरे विनंती करतायत, आऊसाहेब तुम्हाला लग्नाला यायचं आहे, आणि सोबत राजांना घेऊन यायचं आहे. आता पुन्हा राजांच्या जवळ गेल्याच्या नंतर तानाजी मालुसरे म्हणाले, राजा तुम्ही नाही तर माझ्या रायबाचं लग्न मी करणार नाही. तुम्ही नाही तर रायबाचं लग्न होणार नाही. राजा नक्की तुम्ही काय येणार नाही मला सांगा. तानाजी मालुसरे आता भाऊक झालेले आहे. तानाजी मालुसरे सांगतायत, राजा तुमच्यावरती घाव होण्याच्या पूर्वी तुमच्यावरचा घाव मी सोसला राजा. मी उपकारांची कधी जाणीव करून दिली नाही, मी उपकारांची भाषा कधी केली नाही, परंतु आज तुम्ही मला उपकारांची भाषा करायला लावताय राजा. तुमच्यावरती वार होण्याच्या पूर्वी तुमच्यावरचा वार मी स्वतः झेलला राजा. मग तुम्ही माझ्या रायबाच्या लग्नाला काय येणार नाही राजा, मला सांगा रायबाच्या लग्नाला काय येणार नाही. राजा म्हणतायत ताना असा आग्रह करू नको, मी आऊसाहेबांना वचन दिले. राजांना सांगायचं नव्हतं तानाजी मालुसरेंना की ते कोंढाण्याची मोहिमेला चालले, राजांना सांगायचं नव्हतं, परंतु तानाजी मालुसरे आता भाऊक झाले. राजांना सांगण्याशिवाय काही उपाय नव्हता. राजा म्हणतायत तान्हा मी आऊसाहेब
कोंढाण्याची मोहीम सर करणार आणि कोंढाणा आपल्यामध्ये घेऊन येणार. कोंढाणा आपल्यामध्ये घेऊन येणार. तानाजी मालुसरे यांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. तानाजी मालुसरे म्हणाले, राजा राजा एवढा परका केला तुम्ही आम्हाला. राजा तुम्ही परका केला आम्हाला. तुमचं जर माझ्यावरती जर जीव होता, तुमचं जर माझ्यावरती प्रेम होतं, तर तुम्ही मला का सांगितलं नाही राजा? कोंढाण्याची मोहीम आपल्याला हाती घ्यायची राजा. राजा आधी लागेल कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. आधी लागेल कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. राजा रायबाचं लग्न तुम्ही लावा, कोंढाण्याचं लग्न मी लावतो. म्हणजे कोंढाणा मी घेतो, रायबाचं लग्न तुम्ही लावा. रायबाचं लग्न तुम्ही लावा. आता राजांना म्हटल्याच्या नंतर राजांच्या हातामध्ये विडा होता. राजा काही विडा तानाजीला द्यायला तयार नव्हते. तानाजी मालुसरेंना राजा विडा द्यायला तयार नव्हते. विडा का देत नव्हते राजा? राजांना माहिती होतं एकदा का कोंढाण्याची मोहीम सर करायला जो कोणी गेला तो पुन्हा माघारी येणार नाही, पुन्हा माघारी येणार नाही. राजांना माहिती होतं. त्यामुळे राजे तानाजी मालुसरेंना काही विडा देत नव्हते. तानाजी मालुसरे म्हणतायत, राजा तुमच्या हातातला विडा द्या राजा. मी नाही तानाजीचं लग्न, रायबाचं लग्न तुम्ही लावा. मी कोंढाण्याची मोहीम सर करायला जातो. राजा ऐकत नाहीत. राजा म्हणतात, अरे तुझ्या घरी मांडव बसलाय, रायबाला हळद लागली आणि तू कोंढाणा घ्यायला कसं जाणार? तू कोंढाणा घ्यायला कसं जाणार? तानाजी मालुसरे म्हणतायत, राजा राजा रायबाचं लग्न तुम्ही लावा, मी कोंढाणा घ्यायला जातो. पण रायबा सुद्धा, माझा रायबा सुद्धा, आता मी म्हणलं शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमटी, रायबाला जरी विचारलं ना तरी रायबा सुद्धा म्हणणार की मी सुद्धा मोहिमेला येतो, माझं लग्न राहिलं तरी चालेल. म्हणजे रायबाला सुद्धा काही अडचण नाही. राजा विडा द्या, राजा विडा द्या. आता तानाजी मालुसरे भाऊक झाले. भाऊक झाल्याच्या नंतर आता पुन्हा राजांना इमोशनल करायला लागले. पुन्हा राजांना सांगू लागले तानाजी मालुसरे, राजा मी तुमच्यासाठी एवढं सगळं केलं, मग तुम्ही तुमच्या हातातला विडा सुद्धा मला देऊ शकत नाही. आता राजांना माहिती होतं हा विडा दिल्याच्या नंतर जो कोणी कोंढाणा किल्ला घ्यायला जाईल तो पुन्हा येणार नाही, तो पुन्हा येणार नाही, तो पुन्हा येणार नाही. म्हणून राजांचा जीव सर्वात लाडका मावळा होता तानाजी मालुसरे. राजांचा जीव तानाजी मालुसरेंमध्ये होता. राजांना तो विडा तानाजी मालुसरेंना द्यायचा नव्हता. परंतु तानाजी मालुसरेंनी फारच आग्रहाला पेटले, अट्टहासाला पेटले. तानाजी मालुसरे फार अट्टहास केला त्यांनी आणि राजांकडचा विडा आता राजांनी तानाजी मालुसरेंना दिलेला आहे. तानाजी मालुसरेंना राजे सांगतायत, राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. राजे तानाजी मालुसरेंना सांगतायत, ताना तू निघालाय आता कोंढाण्याची मोहीम सर करायला, तू निघालाय मोहीम सर करायला. आता पुन्हा माघारी वळून बघू नको, आता पुन्हा माघारी वळून बघू नको, असं राजे तानाजी मालुसरेंना सांगतायत. तानाजी मालुसरे निघालेले असताना तानाजी मालुसरेंनी पुन्हा माघारी आले. पुन्हा माघारी आल्याच्या नंतर राजे तानाजी मालुसरेंना म्हणाले, तान्हा तुला सांगितलं होतं ना पुन्हा माघारी यायचं नाही. जेव्हा तू गड घेशील, जेव्हा ही मोहीम सर करशील, तेव्हाच तू माघारी यायचं. मग तू माघारी का आला? तू माघारी का आला? तानाजी मालुसरे म्हणतायत, राजा मी आतापर्यंत तुम्हाला काही मागितलेलं नाही, इथून पुढे मागणारही नाही. फक्त एक इच्छा माझी पूर्ण करा राजा, फक्त एक इच्छा माझी पूर्ण करा. मग ती एक इच्छा कोणती आहे का? तानाजी मालुसरे राजांना म्हणतायत, राजा मी किल्ला घ्यायला जाणार आहे, मी मोहीम सर करायला जाणार आहे, मी ही मोहीम फत्ते करणार तर आहे, परंतु मी कोंढाणा घेतल्याशिवाय माझा प्राण सोडणार नाही. परंतु राजा माझा प्राण जात असताना माझे डोळे मी उघडे ठेवीन तोपर्यंत तुम्ही मला मिठी मारायला येणार नाही. राजा मी जेव्हा धारातीर्थी पडेल किंवा जेव्हा माझा अंतकाळ जवळ येईल ना राजा, तेव्हा फक्त माझी एक इच्छा पूर्ण करा. गंज पेटल्याच्या नंतर कोंढाण्यावरती आपला हा भगवा तिथं भडकल्याच्या नंतर राजा फक्त एक इच्छा माझी पूर्ण करा. शेवटच्या काळी माझ्या अंतकाळी मला एक मिठी मारा राजा, फक्त मला एक मिठी मारा. आता एवढं म्हणून तानाजी मालुसरे आता युद्धावरती निघालेले आहेत, गडसर करायला निघालेले. तानाजी मालुसरे घरी गेल्याच्या नंतर त्यांची पत्नी त्यांचं औक्षण करतायत. औक्षण करताना पत्नी म्हणतीये, नाही गेलं तर नाही चालणार का हो? नाही गेलं तर नाही चालणार का? त्यांना सुद्धा माहिती होतं एकदा गेलेला आता कोंढाणा सर करायला गेलेला पुन्हा माघारी येणार नाही, पुन्हा माघारी येणारच नाही. माहित असताना सुद्धा त्यांची पत्नीनी सुद्धा त्यांचं औक्षण केलं. औक्षण केल्याच्या नंतर रायबाच्या जवळ तानाजी मालुसरे गेले. तानाजी मालुसरे रायबाच्या जवळ गेल्याच्या नंतर रायबाला म्हणतायत, रायबा मी तुझ्या लग्नाला नाही, परंतु आपल्या हिंदू हृदय सम्राट छत्रपती
छत्रपती श्री शिवाजी महाराज तुझं लग्न उत्तम पद्धतीने लावून देतील आणि तू तुझं जीवन चांगल्या पद्धतीने जग. माझ्या राजाची सेवा जीवनभर कर आणि जगलास तर या स्वराज्यासाठी जग आणि मेलास तर या स्वराज्यासाठीच मर. त्यामुळे असं म्हणून तानाजी मालुसरे आता युद्धावरती निघालेले आणि निघालेले असताना सूर्याजी मालुसरे तानाजी मालुसरे निघालेले. आता अनेक इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लिहिलेलं आहे. आता अनेक पुस्तकांमध्ये म्हणतात की मामा सुद्धा सोबत गेले होते, तानाजी मालुसरे सोबत त्यांचे मामा सुद्धा गेले होते, परंतु घरामध्ये कोणीतरी जाणता व्यक्ती असावा म्हणून मामा युद्धाला गेले नव्हते. सूर्याजी मालुसरे तानाजी मालुसरे आणि अनेक मावळे घेऊन आता ते कोंढाणा सर करायला चाललेले आहेत. कोंढाण्याचं युद्ध सर करायला चाललेले आहेत आणि चाललेले असताना आता तिथे गेलेले असताना आता कोंढाणा चढायचा आहे, कोंढाणावरती चढायचं आहे आणि चढणं काही सोपं नव्हतं. ते यवन झोपलेले होते परंतु तरी देखील गड सर करणं, गडावरती चढणं काही सोपं नव्हतं. तानाजी मालुसरेंनी दोरखंड किल्ल्यावरती टाकलाय. दोरखंड वरती टाकल्याच्या नंतर पहिल्यांदा टाकला, दोरखंड खाली आला, दुसऱ्यांदा टाकला, पुन्हा खाली आला, तिसऱ्यांदा टाकला. आता मात्र दोरखंड अडकला. आता दोरखंड अडकल्याच्या नंतर एकामागे एक मावळे आता दोरीवरती चढायला लागले आणि चढायला लागल्याच्या नंतर आता एका दोरीवरती दोरखंड आलाय, एवढे मावळे वरती चढले, दोरखंड तुटायला आला, दोरखंड तुटला आणि सगळे मावळे खाली पडले. कोणाच्या छातीमध्ये काटे घुसले, कोणाच्या पायामध्ये दगड घुसले. प्रत्येक मावळा ही हालापेष्टा सहन करत त्या ठिकाणी थांबलेला होता. आता पुन्हा एकदा तानाजी मालुसरेंनी दोरखंड टाकले. हारणाऱ्यातले नव्हते बरं का, तानाजी मालुसरे आपल्यासारखे नव्हते. एकदा हारलो म्हणून पुन्हा तिकडे जाणार नाही असे नव्हते. तानाजी मालुसरेंनी राजांना वचन दिलं होतं, राजा कोंढाणा घेईल तरच माघारी येईल. तानाजी मालुसरेंनी ठरवलेलं होतं. तानाजी मालुसरेंनी पुन्हा दोरखंड टाकला आणि पुन्हा दोरखंड टाकल्याच्या नंतर आता एक मावळा वरती चढलाय. तानाजी मालुसरे डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवतायत. तानाजी मालुसरे लक्ष ठेवतायत. यवन आता झोपलेले होते. तानाजी मालुसरेंनी सांगितलं, कोणी माघारी घेतली तर त्याला सोडून द्या, कोणी तलवार उगारली तर त्याला मारल्याशिवाय राहू नका. आता यवन झोपलेले हळूहळू एकाला कापत आता युद्ध पुढे चाललंय आणि पुढे चाललेलं असताना आता माझ्या तानाजी मालुसरेंवरती मात्र वार झालेला आहे. तानाजी मालुसरेंनी जो कोंढाणा किल्ला जो सांभाळत होता त्याच्यावरती वार केला. तो दोघांचं युद्ध चाललंय. तानाजी मालुसरेंनी त्याच्या छातीवरती वार केला आणि त्याने तानाजी मालुसरेंच्या छातीवरती वार केला आणि छातीवरती वार केल्याच्या नंतर दोघं सुद्धा धारातीर्थी पडलेले आहेत. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. तानाजी मालुसरे जमिनीवरती कोसळले आणि जमिनीवरती कोसळल्याच्या नंतर आता सूर्याजी तानाजी मालुसरेंजवळ आले. दादा अरे उठ ना रे दादा अरे उठ ना रे, तू जर गेला तर आम्ही काय करायचं? दादा अरे उठ ना रे. तानाजी मालुसरे म्हणतायत, सूर्या तुला आता हे युद्ध सांभाळायचं आहे. आता आपल्याला हा भगवा आपल्या कोंढाण्यावरती भडकवायचा आहे. मी इथं जो मेन होता त्याला मारून टाकलेलं आहे. आता फक्त भगवा तुला कोंढाण्यावरती भडकवायचा आहे. सूर्या गंज पेटव, सूर्या भगवा फडकव आणि राजांना सांग आपण कोंढाणा सर केला. राजांना सांग आपण कोंढाणा सर केला आणि हा तान्हा तुमची वाट बघतोय. राजांना सांग हा तान्हा तुमची वाट बघतोय. राजा मला मिठी मारायला या, सांग सूर्या. राजाला जाऊन सांग गंज पेटव. माझ्या राजाला कळलं की तानाजीने हा गड सर केलेला आहे, कोंढाणा सर केलेला आहे. आता तान्हा वाट बघतोय राजांच्या मिठीची. एवढं म्हणता आता तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरेंना सांगताय, सूर्या आता काय माझा प्राण मला टिकून धरता येणार नाही, परंतु मी राजांची वाट बघतोय. सांग राजाला मी राजांची वाट बघतोय. अहो मेल्याच्या नंतर माणसं डोळे बंद करतात, परंतु माझे तानाजी मालुसरेंचे डोळे बंद केले नव्हते. तानाजी मालुसरे राजांची वाट बघत होते आणि डोळे उघडे ठेवून माझे तानाजी मालुसरे गेलेले आहेत. तानाजी मालुसरे शेवटपर्यंत तानाजी मालुसरेंचे डोळे उघडे होते. ह्याला म्हणतात निष्ठा आणि त्याच निष्ठेने तानाजी मालुसरेंचा अंत झाला. परंतु तानाजी मालुसरेंनी कोंढाणा घेतल्याशिवाय राहिले नाहीत आणि माझ्या राजाला ही बातमी कळताच माझा राजा उद्गरला. राजांच्या मुखातून बोल निघले, गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे त्या ठिकाणी धारातीर्थी पडले. म्हणजे एवढे जीवाला जीव देणारे मावळे माझ्या राजांच्या सोबत होते, त्यामुळेच राजा ही स्वराज्याची स्थापना करू शकला. तानाजी मालुसरे जीवा म्हणून वाचला शिवा. असे अनेक मावळे माझ्या राजांच्या सोबत होते.
होते आणि मावळे सोबत होते. म्हणूनच राजांनी माझ्या गडसर केल्या, म्हणजे माझ्या राजांनी स्वराज्याची स्थापना केली. विठ्ठल म्हणजे देवाच्या प्रती असली पाहिजे. आता छत्रपती शिवाजी महाराजांसारखे चांगले राजे आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. आता आपल्या गावाचे सरपंच असतात, उपसरपंच असतात. मला वाटतं आपल्या गावचे सरपंच चांगलेत. मी आपल्या गावचं सांगत नाही, मी दुसऱ्या गावचं सांगते. सरपंच उपसरपंच सुद्धा काय करतात, तो स्वतःच्या हिताचं बघणार, लोकांच्या हिताचं बघत नाही. त्यांना सरपंच उपसरपंच व्हायचंच त्याच्यासाठी असतं. परंतु आता पहिल्यासारखे निष्ठावंत राजे सुद्धा राहिलेले नाहीत. म्हणून आपली निष्ठा कोणाच्या प्रती ठेवली पाहिजे, तर देवाच्या प्रती ठेवली पाहिजे. अभंगाचं द्वितीय चरण. हेची आम्हा करणे काम, हेची समाजाला सन्मार्गावर आणण्यासाठी विचारांचे किंवा ज्ञानाचे तीक्ष्ण बाण आम्ही आमच्या सोबत घेऊन फिरतो. आता तीक्ष्ण बाण आमच्या सोबत घेऊन फिरतो. आजकालची परिस्थिती फार बिकट आहे. पहिलं 1-2 10-12 गावातनं 1-2 आवाज यायची की देव काय खरं आहे का. परंतु आता 1-2 गावातनं 10-12 आवाज येतात की देव काय खरं आहे का. तर काही मावळे तर असे आहेत माझ्या राजांचे, चौकामध्ये येतात, राजांच्या मूर्ती पुढे येतात, पुढे आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतात आणि पुढे आल्याच्या नंतर देव काय खरं आहे का असं म्हणतात. परंतु त्यांना आपल्याला सांगता आलं पाहिजे की आमचा देव खरा आहे. आता कोणी असं म्हटलं तर मी आता एक कथा सांगते. त्या कथेमध्ये सावकाराला ज्याप्रमाणे वारकऱ्यांनी धडा शिकवला ना, त्याप्रमाणे आपल्याला धडा शिकवता आला पाहिजे. म्हणजे कोणी जर आपल्याला विचारलं की देव काय खरं आहे का, त्यांना आपल्याला सांगता आलं पाहिजे की आमचा देव खरा आहे. आता आमच्यातले काही वारकरी आहेत की त्यांना माहिती आहे देव खरं आहे, परंतु त्यांना सांगता येत नाही. सांगता आलं पाहिजे. एक सावकार होता. तो सावकार लोकांची सेवा करायचा, जनसेवा करायचा, परंतु त्या सावकाराला देव मान्य नव्हता. त्याला देवाबद्दल काही प्रीती नव्हती. त्याला देव खरं आहे असं वाटतच नव्हतं. एक दिवस काय होतं, माझी वारकरी देवाचं नामस्मरण करत. आता कसं नामस्मरण करतायत, माझी खरंच खूप इच्छा आहे की आपल्या गावातल्या सर्वांनी, महिला मंडळींनी तरी आणि सर्व तरुण मंडळींनी, म्हणजे छत्रपती कला क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानातली सर्व तरुण मंडळींनी, माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी उभं राहायचंय आणि माझ्या राजाच्या ह्या जयंतीनिमित्त सर्वांनी नाचायचं आहे. तयार का? मोठ्याने हो बोलला तर कीर्तन चालू होईल, नाही तर मी इथंच उभी राहीन तुमच्या तोंडाकडे बघ. नाचणार का? तरुण मंडळ कुठे गेले आमचं? सर्व मुलांनी उभं राहा. चला लहान मुलं. या